मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण झालेत। हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। तसंच कृष्ण आंधळे सापडणं गरजेचं आहे, कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख करतात। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, 100 दिवस हत्येला पूर्ण झालेत। यामध्ये आरोपपत्र दाखल होणं, धनंजय मुंडेंचा राजीनामा, या सगळ्या गोष्टी घडल्या, पण कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। काय अपडेट्स आहेत? 180 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये सीआयडीला चार्जशीट दाखल करायचं होतं, मात्र केवळ 80 दिवसामध्ये तपास पूर्ण करून या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी सीआयडी सुद्धा पुढे सरसावली। 3 प्रकारच्या एकूण इन्क्वायरी या ठिकाणी चौकशी सध्या सुरू आहेत। मात्र 100 दिवसानंतर सुद्धा काही प्रश्नाची उत्तरं देशमुख कुटुंबियाला मिळत नाहीत। ज्या लोकांनी या आरोपींना मदत केली, मदत कशा प्रकारची केली हे सुद्धा देशमुख कुटुंबियातील लोक पुढे येऊन सांगतायत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही। ही प्रमुख मागणी आणखी देशमुख कुटुंबियाची बाकी आहे। कृष्ण आंधळे संदर्भातला प्रश्न सुद्धा उपस्थित होतोच आहे, कारण 100 दिवस झालं कृष्ण आंधळे आता सुद्धा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालाय। सीआयडीने त्यांचं काम संपवलंय। असं जरी असलं तरी या प्रकरणाची धग आणखी कमी झालेली नाही आहे। 100 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये जे वातावरण होतं ते पूर्णतः बदललंय। ते कायदा सुव्यवस्थेचं असेल, ते जातीय संघर्षाचं असेल, किंबहुना एकूण बीड जिल्ह्यामध्ये जे काही दहशतीचे काही कारनामे समोर येत आहेत ते बघितल्यानंतर मात्र आता बीड कुठे चाललाय असा प्रश्न उपस्थित व्हावा, इतकी वाईट परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।